भिवंडी तालुका सोनाले गांव श्री राम आश्रम दिंदीगढ़ में श्री संत गुरुवर्य सावलाराम महाराज व श्री संत गुरुवर्य काशीनाथ बाबा काल्हेरकर के कृपा आशीर्वादों से महंत श्री चिदानंद जी सरस्वती महाराज द्वारा हर वर्ष की तरह इस वर्ष भी वारकरी सांप्रदायिक शिक्षण शिविर का आयोजन किया गया, जिसमें विद्यार्थियों को हरिपाठ, गीता, संस्कृत व्याकरण, पखवाज, योगासन सहित विभिन्न विद्यार्थियों को शिक्षण दिया गया, जिसका आज दिनांक 20 मई 2025 को शिविर का समापन किया गया। इस अवसर पर भारी संख्या में मान्यवर व ग्रामस्थ मंडल तथा विद्यार्थी उपस्थित थे। आइए देखें वहां का एक दृश्य। गायनाची परीक्षा होईल आणि त्याच्यानंतर मुलांचं प्रात्यक्षिक झालं, त्याच्या परीक्षा सुद्धा घेतल्या, त्याच्या काय घेतल्या त्यांच्यासाठी ट्रॉफ्यांची व्यवस्था। सर्पासन 7 भूधरासन 8 एक पाद आकर्षण 9 10 माझ्या सगळ्यांनी घेणं म्हणजे खाली जाणे खाली जाणे या अशा गोष्टी नाही घडल्या या अशा गोष्टी नाहीच करायच्या आपल्यासाठी सत्कार बरोबर आणि या सत्कार नकोच आहे। तो मुलांचा सत्कार करा, मुलांच्या पालकांचा सत्कार करा की त्यांनी आता प्रत्येकाचा जर विचार केला तर प्रत्येकजण एकावर ओळखतो म्हणजे एकच मुलगा एकच मुलगी आणि असं एक मुलगा एक मुलगी आणि आमच्या ताब्यात येतं हे सर्वात कठोर म्हणजे पालक असतात त्यांचे सत्कार करतात। कारण पहिले डेजनवर असायचे, एक जरी सीमेवर गेला तरी फरक पडत नाही, पण आता डेजनवर राहिली नाही। मी तर 4 सांगतो आणि हे शिबिर करण्याचं
कारण म्हणजे केवळ चित्र प्रवचन करण्यासाठी नाही, तो हेतू माझा नाही. मला भगतसिंग घडवायचा, मला संभाजी राजा घडवायचा, त्याच्यासाठी माझा उपक्रम आहे. ज्या पोरांनी आता थोड्या थोड्या मुलांनी छत्रपती राजांचा गौरव केला बघा या वयामध्ये, त्यावेळेला आमच्या डोळ्यातून हसू येतात, आमचं हृदय दाटून येते. तर हे करत कर्तव्य, कारण आता सध्या शिबिरामध्ये याच्या पुढे गीता शिकवायची, पप्पा शिकवायचंय, राजा संभाजी समजून सांगितलं पाहिजे विद्यार्थ्यांना, राजा छत्रपती सांगितलं पाहिजे. त्यावेळेला खरी आमची छाती वाढेल, मोठी नाही आध्यात्मिक चालू होती. तरी आपली सबस्क्राईबर मी याला सांगितलं अरे माझ्यासाठी ट्रॉफी कशाला म्हणतो, त्या ट्रॉफी ठेवायला गर्दी जागा नाही माझ्या कुठे ठेवा, माझी तिथे मी स्वयंपाक होतो, तिथे झोपतो, तिथे कुठे अजून ट्रॉफी ठेवणार, कुठं टेन्शन होतं. तर ती ट्रॉफी ना एक हुशार विद्यार्थी आहे आपल्याकडे, ज्याचा हरिपाठ कंठच नाही, कुठे येतो बघा हुशार विद्यार्थी आपला इथला गोरसाईचा. हरिपाठ आहे ना बघा, गीता पाठ होऊ शकते, अन्य श्लोकी पाठ करतात, पण हरिपाठ करण्यासाठी फार मोठी ताकद लागते, फार मोठी ताकद लागते. ज्ञानोबाने तरी फसरण होईल, उलटा सुलटा होईल. हरिपाठ म्हणजे ज्ञानोबाची साक्षात कृपा आहे आणि सामान्य नाही. देव तुमच्याकडे प्रगट होईल, पण ज्ञानोबाला सुद्धा प्रगट होऊ शकत नाही. तो या हरिपाठाचा मी त्यांना विनंती करतो त्यांच्यासाठी प्रमाणे या शाळेप्रमाणे या शाळेचं आहे समोर बघत आहे अशा प्रकारचे नितीनजी शेळके त्या ठिकाणी सन्मान स्वीकारायच्या सर्वांनी टाळ्या होत्या. त्याचप्रमाणे आपण त्याचप्रमाणे लक्ष्मण मामा पाटील बारावाजेच्या अध्यापक सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी सन्मान आहे. त्याचप्रमाणे सन्मान टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी त्या दर्जा आहे. रमेश करारे या ठिकाणी असतील, त्यांनी सुद्धा सगळ्यांनी एकदा टाळ्या होत्या त्यासाठी टाळ्या वाजवायचे. पुढचं सूत्रसंचालन करण्याकरता मी महाराज खरे साहेबांना निरानंद सार्वजनिक कीर्तन महाराजांच्या शुभस्ते अमेरिक साम्राज्याच्या माध्यमातून ऐकतोय, याच्यासाठी जोरदार या गाण्याचा सन्मान करायचा आहे. या प्रधान क्रमांकाचा आहे सर्वांची ना क्या बात आहे, त्याच्यामध्ये झाल्या पाहिजे. ही मंडळी जिल्ह्यातील मोठी गायिका होशील अशा आजच्या कार्यक्रमाने आपण आज पाहतोय द्वितीय क्रमांकामध्ये कार्यक्रमाच्या माध्यमातून येतोय. सर अध्यापक आहेत नित्यानंद सर भौमिक, विद्यार्थी महाराज या ठिकाणी असतील, त्याला विनंती स्टेजवर या. व्हेरी गुड व्हेरी गुड. या लोक उत्तम सूर्यनमस्कार साईनाथ दक्षिण ऋषिकेश बाकी आहे. सर्व विद्यार्थी कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आपल्याला बालयोगी चिदानंद सरस्वती महाराज यांनी 26 वर्षापूर्वीची दूरदृष्टी ठेवली, म्हणजे जवळजवळ या ठिकाणी उपस्थित काही मुलांचा जन्मही नव्हता. अशा वेळेस महाराजांनी येणारं पुढचं संकट ओळखलं आणि आध्यात्मिक युगाकडे जाताना आपण आपल्या धर्माचा, कर्माचा, संस्कृतीचा आचरण आणि संस्कार विसरत जाऊ का काय याची भीती साधू संतांना असते. ती दूरदृष्टी ठेवून महाराजांनी 26 वर्षापूर्वी मोफत बाल संस्कार शिबिर, तेही सुट्टीच्या दिवसांमध्ये नवे जवळजवळ पाऊण महिना म्हणजे 18 दिवसाचं शिबिर या ठिकाणी गेली 26 वर्ष सुरू आहे.
गेली 26 वर्ष सुरू आहे आणि यातून अनेक कीर्तनकार, कथाकार, मृदुंगवादक आणि संस्कारी मुलं घडवण्याचं काम महाराजांनी केलं. त्यांना साथ देण्यासाठी आमच्यासारख्या पामरांना थोडीफार संधी मिळाली. आणि खरं तर मी या ठिकाणी आज सांगेन की या विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते आज सर्वश्रेष्ठ आहेत. कारण आजकालच्या काळामध्ये मुलांना घरातून 10 मिनिटं जरी बाहेर ठेवायचं म्हटलं तर आई वडिलांची इच्छा होत नाही. कारण 2च मुलं किंवा एकच मुलगा. पण या पालकांसाठी एकदा टाळ्या होते. तर त्यांनी मुलांना 18 दिवस आमच्या ताब्यात दिलं. त्यानंतर 18 दिवस ताब्यात दिल्यानंतर या 18 दिवसामध्ये आमच्या ज्या शिक्षकांनी अतिशय कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता 18 दिवस रात्रंदिवस या विद्यार्थ्यांना, आता तुम्हाला माहिती आहे 2 मुलं सांभाळणं किती कठीण असतं, म्हणजे 200 मुलं सांभाळली. त्या शिक्षकांचं काय मनोधैर्य असेल. त्या शिक्षकांसाठी एकदा काय होतं. हे कार्य करताना अनेक लोक तनमन धनाने, मग आमचे अरुण दादा आहेत त्याचे संपूर्ण वेळ अशी पद्धतीने यासाठी देतात. तानाजी मोरे साहेबांसाठी माणसं आहेत की त्याने एक फोन केला तर दुसरा फोन करावा लागत नाही, रस्त्याचं काम होऊन जातं. आपल्याला समोर जो रस्ता दिसतोय अनेक लोकांचं त्यात सहकार्य असेल. पण मी साक्षीदार आहे की या इथून आमच्या मीटिंगमधून मोरे साहेबांची मिसेस त्यावेळेस सरपंच होती, त्यांना फोन केला आणि पावसाळ्या येण्याच्या त्यांनी तो रस्ता आपल्याला पूर्ण करून दिला. मोरे साहेब धन्यवाद. तसेच मुरवी साहेब असतील, अनेक लोक आहेत की ज्या लोकांनी या ठिकाणी गुप्तदान दिलं, आपल्या परीने मदत केली. श्रमदान असेल, योगदान असेल, पत्रिका पोहोचवण्याचं काम असेल, ट्रॉफ्या असतील. त्याप्रमाणे मागच्या वर्षी हॉलची हाईट कमी होती, ही हॉलची हाईट आपण यावर्षी वाढवलेली आहे जेणेकरून गरम होऊ नये या उद्देशाने. त्यासाठी अनेक लोकांनी योगदान दिलं. अनेक कामं या आश्रमामध्ये होत आहेत आणि होत राहतील. आणि आपली गोशाळा आहे, जवळजवळ 70 मुले आपले त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यासाठी या ठिकाणी सगळे लोक योगदान देत असतात. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांची नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही, पण ज्यांनी अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे श्रमदानातून आर्थिक मदत या ठिकाणी केलेली आहे त्यांना परमेश्वर नक्कीच चांगल्या ठिकाणी जागा देईल आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण होईल असं या ठिकाणी महाराजांच्या वतीने सांगतो. आणि या कार्यासाठी आपल्या सर्वांना तर मदत करायचीच आहे, पण आपण घरी गेल्यानंतर सुद्धा आपण जिथे जिथे समाजात किंवा जिथे जिथे कार्यक्रमात जातोय तिथे या शिबिराचा उल्लेख करायचा आहे. इथले विद्यार्थी वाढवणे, इथलं योगदान वाढवणे, इथला आर्थिक कटा वाढवणे या सगळ्याची जबाबदारी आपल्याकडे आहे. अशी आपण सर्वांनी प्रार्थनाच करूया, प्रतिज्ञाच करूया की या गोशाळेसाठी आणि महाराजांच्या कार्यासाठी आपल्याला जमेल तेवढं आपण वाहून घेऊ. जास्त वेळ घेतला त्यासाठी क्षमा मागतो आणि थांबतो. आज आपलं 26वं वारकरी संप्रदाय धर्म मार्गदर्शन प्रशिक्षण शिबिर संपन्न झालेलं आहे. या शिबिरासाठी ज्या ज्या महात्म्यांनी, ज्या ग्रामस्थांनी, ज्या समाज बांधवांनी यथाशक्ती मदत केलेली आहे त्या सर्वांचे या संस्थेचा कार्याध्यक्ष म्हणून महाराजांच्या वतीने आपलं सर्वांचे मी आभार मानतो. आणि पुढील काही हितगुज आपल्याची फक्त 2 मिनिटं करतो गरजेचं आहे. आता आपण पाहिलं की पहलगाममध्ये आपल्या तिथे गेलेल्या हिंदू पर्यटकांवरती हल्ला झाला आणि जवळजवळ 28 आमच्या हिंदू मानवांना त्यांचा धर्म विचारून मारलं गेलं. तर अशा पद्धतीने घडलेले कृत्य आहे हे खूप निंदनीय आहे आणि त्याचा निषेध तर केलाच पाहिजे. पण ज्यांची या गोष्टीमध्ये चूक झालेली आहे, ज्या लोकांची चूक असेल मग तिथे कोणी असं संरक्षक रक्षक असतील किंवा अधिकारी असतील किंवा मग गृहमंत्री असतील किंवा मग पंतप्रधान असतील, ज्यांची चूक झालेली आहे त्यांचा आम्ही निषेध जरूर केला पाहिजे. आणि ज्यांनी नंतर सिंदूर हा ऑपरेशन केला आणि तो सक्सेस करून दाखवला त्या सर्व सैनिकांचं आपण अभिनंदन देखील केला पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं पाकिस्तानला धडा शिकवण्याची वेळ आलेली होती आणि त्या पद्धतीने काही प्रमाणात सिंदूरचं ऑपरेशन केलेलं आहे. त्या सर्व सैनिकांचे आणि त्या अधिकाऱ्यांचे आपण संपूर्ण देशवासियांतर्फे आभार व्यक्त करतो. मात्र आता जबाबदारी आपली आहे मित्रांनो, जबाबदारी आपली आहे. आपल्या या देशामध्ये अनेक बांगलादेशी आलेले आहेत, आपल्या या देशामध्ये
आणि बरोबर असेल त्याला शाबासकीची थाप दिली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे कार्य कराल निश्चितच आपला देश आपला धर्म वाचला जाईल. महाराजांनी म्हटलं की कमीत कमी 3 मुलं तरी असली पाहिजे. जास्तीत जास्त किती असू द्या, मला 5 मुलं आहेत. तुम्हाला कल्पना नसेल, माझा मोठा मुलगा इंजिनियर आहे, 2 नंबर मुलगी डॉक्टर आहे, 3 नंबर मुलगी वकील आहे, 4 नंबर मुलगी बँकिंग इन्शुरन्स आणि MBA केलेला आहे, 5 नंबर मुलगा हा मायक्रो शिक्षण घेत आहे. मला टोटल 5 मुलं आहेत. माझं राजकीय करिअर मी 98 22व्या वर्षी ग्रामपंचायत मध्ये निवडून आलेलं आहे. 2000 सप्टेंबर 1 नंतर ज्याला 3 मुलं असतील तो स्थानिक स्वराज्य संस्थेवरती इलेक्शन लढवू शकत नाही. मी ऑलरेडी 98 ग्रामपंचायत सदस्य होतो आणि ऑलरेडी 2000 सप्टेंबर 1च्या आधी मला 3 मुलं होती, तरी देखील मला 2 मुलं झाली. याचा अर्थ धर्मरक्षणासाठी देश रक्षणासाठी आम्ही आमच्या करिअरवरती देखील पाणी सोडलं पाहिजे. हे कार्य आपण केलेलं आहे. आणि निश्चित म्हणून आपल्याला विनंती करतो, आपल्या भागामध्ये रोहिंग्या, पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक अवैधरित्या राहत असतील त्याची पूर्ण माहिती ही प्रशासनाला पोहोचवावी आणि प्रयत्न करावा या लोकांना कसं आमच्या देशातून बाहेर काढता येईल. धन्यवाद. एवढंच बोलतो आणि येणाऱ्या पुढील वर्षाच्या या वारकरी संप्रदाय धर्म मार्गदर्शन शिबिरासाठी यावर्षी ज्या पद्धतीने आपण मदत केली, यावर्षी ज्या पद्धतीने आपण उपस्थिती दाखवली, याच्याही पेक्षा जास्त संख्येने पुढील